अशा सगळ्या घरामध्ये लुकड्या होत्या. ते सगळे तिखट आणि भाकरी वगैरे असं काहीतरी खायच्या, पण मी फक्त दुधावर वाढलेले आहे. एकदम मऊ मखमली आवाजाचं रहस्य कदाचित आणि तिथूनच. काय की घरामध्ये मला कोणी काही बोलायचं नाही. वडिलांची ताकीद होती. त्या माझ्या हब्याला कोणी काही बोलू नका रे. हब, पैलवान, पठाण ही माझी 3 नावं होती. पठाण पहिलं, पैलवान आणि हब. सगळ्या गोष्टींना मी पुढं व्हायचे कामाला. आणि काम करण्याची हिंमत, काम करण्याची आवड, कुठलंही काम असो ते करत राहायचं सातत्याने, हा माझा स्वभावच आहे. आणि आवाजाचं काय म्हणालात तुम्ही? नाही, ते मलाही खायचात म्हणाला तुम्ही साय. पण हबचा अर्थ अहो, काय आता साय म्हटलं की लोक घाबरतात. आता साय येतच नाही म्हणा अमूलच्या दुधावर. कुठं साय येते आता? ती साय गेली, संपली त्यावेळची. दूध पण त्यावेळचं संपलं. ताजं दूध काढून धारीचं दूध ग्लास भरून प्यालं की गटागटा गरम गरम दूध, ती मजाच वेगळी. त्यामुळं मला असं वाटतं की आज मी 92 वर्षाची आहे, त्या साईनं आणि दुधामुळंच मी आहे. हे तुम्ही सांगताय म्हणून आम्ही विश्वास ठेवतोय. अदरवाईज 92 वर्षाचं एकही लक्षण तुमच्यामध्ये आम्हाला काही आढळत नाहीये. वय वर्ष 9 ते वय वर्ष 92 मध्ये 12,000च्या वर गाणी, कितीतरी संगीतकारांबरोबर काम, इतकं सगळं म्हटल्यानंतर 92 हे वय तुम्ही नाही सांगितलं तरी आम्हाला चालेल, कारण तुम्ही इतकं काम करून ठेवलंय त्याला कदाचित. तर मला आता सांगायला अभिमान वाटतो. पण हबचा अर्थ काय हो? हब हबचा अर्थ मूर्ख. मूर्ख. ती मूर्ख. आणि काय करायचे घरात दीदी वगैरे, मीनाताई, उषा वगैरे सगळे काय फुटलं अशाने फोडलं. ते म्हणायचे जाऊन दे, काही कोणाला बोलायचं नाही, तिला कोणी काही बोलायचं नाही, बस एवढंच होतं. तुम्ही 15-16 वर्षांच्या असताना तेव्हा म्हणे शंकरराव व्यास काहीतरी तुमची परीक्षा घ्यायला आले होते. हो. चर्नी रोडला नवरंग नागपूरकर यांचा गाण्याचा क्लास होता. त्या गाण्याच्या क्लासला मी 5 रुपये महिना देऊन तिथं जायचे. 5 रुपये महिना गाणं शिकायला, महिनाभर गाणं शिकायला. मी तिथं गाणं शिकायला जायचे. त्यावेळेला मी मतलब परीक्षा आली आणि परीक्षेला शंकरराव नारायणराव व्यास म्हणून तुम्हाला माहीत असतील, मोठे